बऱ्याच दिवसांपूर्वी आयोगाने OMRला घेऊन एक निर्णय दिला होता. आपल्याला माहिती आहे की इथून पुढे होणाऱ्या कंबाईनच्या किंवा राज्यसेवेच्या ज्याही कोणत्या एक्झाम्स होतील त्याच्यामध्ये आधी 4 ऑप्शन्स असायचे, पण इथून पुढे आता 5 ऑप्शन्स आपल्याला दिसणार आहेत. OMR दाखवतो. विदर्भ आयएस अकॅडमीने आपली टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आयोगाप्रमाणेच OMR याच्यामध्ये तयार केलेली आहे की ज्यात आन्सर शीट ही पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये डिवायडेड असणार. ऑप्शन्समध्ये तुम्ही पाहू शकता की ऑप्शनमध्ये तुम्हाला 1 ते 5 पर्यंत याच्यामध्ये ऑप्शन दिसतात आहे. 5वा ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये कधी टिक मार्क करायचं आहे की जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला माहिती नसेल, म्हणजे तो प्रश्न तुमचा पाहून झाला आहे, ठीक आहे, तर मग आणि जर का तुम्हाला सॉल्व्ह करायचा नसेल तर मग तुम्हाला ऑप्शन नंबर 5 मध्ये टिक करायचं असणार आहे. आणि असा जर का क्वेश्चन आपण टिक करत नसू आणि तसाच जर का तो तुमचा ब्लँक राहत असेल, एखादा क्वेश्चन समजा तुम्ही ब्लँक सोडून दिला, तर तो क्वेश्चन तुमचा निगेटिव्ह मार्किंगमध्ये कन्सिडर करण्यात येईल. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जरी असं वाटत असलं की बाबा हे आयोगानं थोडीशी किचकट लेवल करण्यासाठी केलेलं असेल, तरी लक्षात घ्या आयोगाचा याच्यामध्ये स्पष्ट हेतू असा असणार आहे की बाबा विद्यार्थ्याचं याच्यामधून कल्याण झालं पाहिजे, जेणेकरून ट्रान्सपरन्सी एका प्रकारे वाढली पाहिजे, पारदर्शकता या प्रक्रियेमध्ये वाढली पाहिजे. त्यासाठी हा निर्णय घेताना आयोग तुम्हाला दिसत आहे. इथून पुढे आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थ्यांचा गोल्डन जो टाइम आहे आयोगाशी किंवा MPSC मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तो सुरू झालेला आहे. का बरं? तुम्ही लक्षात घ्या टाइमलाईन थोडंसं. आयोगाचं या OMR शीटमध्ये हे 5 ऑप्शन्स ॲड करणं, त्यानंतर स्पर्धा परीक्षांमधला सरळ सेवा जो सेक्शन आहे तो आयोगाकडे आता येताना तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर इथून पुढे क्वेश्चन्समध्ये ज्या चुका होतात, म्हणजे आयोग जे क्वेश्चन्स रद्द करतो त्याची फ्रिक्वेन्सी आता तुम्हाला हळूहळू कमी होताना दिसेल आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बाबा इथून पुढे आयोग सुद्धा एका प्रकारे सुशासन निर्माण व्हावं, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला सांगितलं होतं की या भारतामध्ये सुशासन झालं पाहिजे. हाच आयोग तुम्हाला पॅटर्न आता फॉलो करताना दिसून येणार आहे. उद्यापासून म्हणजे 15 फेब्रुवारी 2026 पासून विदर्भ आयएस अकॅडमीची कंबाईनची पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. त्याच्यात चंद्रपूर, त्यानंतर नागपूर, अमरावती आणि दर्यापूर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज आपण सुरू करणार आहोत. जर का आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर विदर्भ आयएस अकॅडमीच्या नंबरला संपर्क करू शकता. धन्यवाद.